राज्याभिषेक सोहळा जर कदाचित आपण जर इतिहास अवलोकन केला असेल तर आपल्याला बघायला मिळेल की अनेक प्रकारचे राजे महाराजे त्या ठिकाणी उपस्थित होते आणि एका सिंहासनावरती एका मराठी साम्राज्याचा एक राजा त्या ठिकाणी उभा केला होता। परंतु हा एक गौरव सोहळा नव्हे, ही एक मान्यता, ही एक प्रतिष्ठा या घरामध्ये असणाऱ्या आमच्या बाळकृष्ण दादांना या ठिकाणी आमचे सर्व मेकर कुळातील जे काही शिष्य परिवार या ठिकाणी उपस्थित आहे या सगळ्याच दिवसाची इच्छा होती की बाबांनी या ठिकाणी दरवर्षी हा कार्यक्रम दादा आयोजित करत असतात। गेली 26 वर्ष झालं अविरतपणे त्यांची ही सेवा चालू आहे। खऱ्या अर्थानं धन्यवादाचं पात्र आहे की आमच्या मेकरकरा घराण्यामध्ये असं एक व्यक्तिमत्व आम्हाला लाभलं, याचा खऱ्या अर्थानं आम्हाला कुठेतरी त्यांना बहुमान देऊन सन्मानित करावं ही गुरुवर्यांची इच्छा झाली। आणि गेल्या 2 वर्षापूर्वी त्यांना बोललो होतो की बाबा गुरुवर्यांची इच्छा आहे आपल्याला एखादी प्रतिष्ठा देऊन आले तथा समस्त मेकरकर परिवारही या ठिकाणी आमच्या आश्रमदादाजी असतील तथा उपस्थित या ठिकाणी विश्वे येथून आलेल्या आमच्या अक्का असतील, त्यानंतर सिंदूरनेहून परमपूजनीय परम आदरणीय श्रद्धेय दिवाकर बाबाजी महानुभाव बाबांची या ठिकाणी उपस्थिती लाभलेली आहे। या सर्वांना विनंती आहे आपल्यासाठी या ठिकाणी बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था केली आहे, तरी आपण या खुर्च्यांवरती बसून घ्यायचं आहे। या ठिकाणी गुरुपूजन या ठिकाणी संपन्न होत असताना मी सर्व जे आलेले आमचे बंधू आहेत त्या सर्वांना विनंती करतो की बाबांच्या पूजनासाठी बाबांना आपण आसनावरती आरूढ करायचं आहे। या ठिकाणी खऱ्या अर्थानं गुरुचं पूजन या ठिकाणी त्यांच्या या ऋणातून उतराई होऊ शकत नाही, देण्यासारखं माझ्याजवळ काहीच नाहीये। खऱ्या अर्थानं अशा अधिकरणांचं अनर्घ रत्नानं पूजन करावं अशी त्यांची योग्यता आहे। जया ज्ञानियाची निदर्शने पापा होती पुनश्चरणे तयाचा अवेर न करावा कवने भलतेन वंदावे। आमचे निर्वेद स्तोत्रकार सांगतात की खऱ्या अर्थानं ही जे पूजन सोहळा आहे तो खऱ्या अर्थानं हा ज्ञानाचा पूजन सोहळा आहे। ज्या सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांनी महाराष्ट्रामध्ये परिभ्रमण करून जीव धरण्याचं व्यसन ज्या ईश्वर अवताराकडे आहे त्या अवताराने या संपूर्ण महाराष्ट्र पायी परिभ्रमण करून संपूर्ण जीवाचा उद्धार करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र पायी त्यांनी परिभ्रमण केला आणि ज्ञानदानाचं कार्य या ठिकाणी केलं आहे। आणि त्या ज्ञानाचं कार्य आजतागत आमच्या आचार्य परंपरेनुसार चालत आलेलं आहे। मानव संप्रदायामध्ये खऱ्या अर्थानं प्रमुख म्हणून कवीश्वर घराण्यातील एक कवीश्वर अमळाय स्वतंत्र अमळाय म्हणून यांचा उल्लेख मांडव संप्रदायामध्ये बहुमानाने घेतला जातो। असे परमपूज्य आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर मड निवासी श्री मोठे बाबाजी अर्थात परमपूज्य परम आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर श्री मेकरकर बाबाजी महानुभाव बाबांचा या ठिकाणी गुरुपूजन सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे। तत्पूर्वी जे काही दादांचा जो परिवार आहे त्या सर्व परिवाराला विनंती आहे की आपण ज्ञानपीठावरती जाऊन बाबांचं पूजन करायचं आहे। पूजन होत असताना या ठिकाणी भजन संध्याही संपन्न होणार आहे आणि पूजन झाल्याच्या नंतर लगेच या ठिकाणी आपल्याला महती प्रतिष्ठा सोहळा संपन्न करायचा आहे। सर्वांना उपकार न फिटे मज कदा देवा परमानंदा तुझ फिडी। खऱ्या अर्थानं ज्या गुरुने ज्या ईश्वरीय धर्मास लावलं आणि ज्यांच्यामुळे हा पंथ, ज्यांच्यामुळे हा धर्म, ज्यांच्यामुळे हा देव कळाला अशा गुरुचं पूजन या ठिकाणी होत आहे। सर्वांनी या पूजनामध्ये सामील होण्यासाठी भजनाच्या गजरामध्ये आपण सर्वांनी हा आनंद व्यक्त करायचा आहे। मी या ठिकाणी सर्व भजनी मंडळाला विनंती करतो की आपण या ठिकाणी भजन संध्येला सुरुवात करायची आहे। सुरू करा भजन सुरू करा। भगवान श्री चक्रधर स्वामी की जय। हे स्वामी श्री चक्रधर तव चरणी शरण आरो महिमा तुझे
स्वामी श्री चक्रधरा तव चरणी शरण आलो महिमा तुझे तुझिया मी दास तुझा झालो नर जन्म दिला मगला नरजन्म तुझी देवा नर जन्म दिला मगला ही कृपा तुझी देवा मांगणे हे जियाता हम घडो तुझी सेवा मागणे हे जियाता भगडो तुझी सेवा दान जाए तव चरणी शरण आलो स्वामी श्री चक्रधरा तव चरणी शरण आलो महिमा तुझी ऐकुनिया मी दास तुझा झालो स्वामी श्री चक्रधरा तव चरणी शरण आलो तव चरणी शरण आलो भगवान श्री चक्रधर स्वामी की जय हेलो ये बाहर कभी ना आए बरबार सबका सहारा है नाम तेरा सबसे निराला है प्रभु नाम तेरा नाम से मुनको जाए बाहर फिर न कभी हो आए बरबार सबका सहारा है नाम तेरा सबसे निराला है प्रभु नाम तेरा